तर जय हिंद, नमस्कार मित्रांनो. तर आज आपण बघणार आहोत वयवारी आणि गुणोत्तरावरतीचे काही प्रश्न आहे, जे की महत्त्वाचा चॅप्टर आहे आपण गणितामधला, ज्यावरती नाही का आपल्याला हमखास क्वेश्चन बघायला भेटतं. तर असे क्वेश्चन आपण नाही का एकदम शॉर्ट ट्रिक्सने बघणार आहोत. कुठल्याही प्रकारचा एक्स वगैरे काहीतरी टाकून म्हणजे फॉर्म्युला घेऊन काही सोडवायचं नाही, म्हणजे एकदम शॉर्टकट पद्धतीने सोडवणार आहे आपण, बरोबर आहे की नाही. कारण की नाही का एक्झाम म्हटलं तर गणित तर सगळेच सोडवतो, पण जो नाही का फास्ट पद्धतीने सोडवतो, कारण टायमाचं मॅनेजमेंट होणं खूप महत्त्वाचं आहे. जोपर्यंत टायमाचं मॅनेजमेंट होत नाही तोपर्यंत पेपर आपला कव्हर होत नाही. तर ते फास्ट पद्धतीने कसं कॅल्क्युलेशन करून सोडवता येईल तर ते आपण बघणार आहोत. तर सगळ्यांची तयारी चांगली जोमात चालू असणार आहे, बरोबर आहे का नाही. कारण भाऊ चान्स हा नाही का एकदाच भेटत असतो, आणि त्या चान्सचं म्हणजे ज्या संधीचं नाही का जो सोनं करतो तोच विजेता बनतो, बरोबर आहे का नाही. तर चला गणित बघा. एक कोमल व रीता यांच्या वयाचे गुणोत्तर 2:3 आहे. त्यांच्या वयाची बेरीज 35 आहे. तर कोमलचे वय किती असं विचारलं या ठिकाणी. तर बघा काय करायचं, काय सगळ्यात पहिले नाही का गुणोत्तर घ्या. गुणोत्तर किती दिलं आपल्याला? 2:3, बरोबर आहे. आणि त्यांच्या वयाची बेरीज किती दिली आहे? तर वयाची बेरीज दिली आहे 35, बरोबर आहे का नाही. इथपर्यंत समजलं. तर आता करायचं काय, तर हे जे काय गुणोत्तर याची बेरीज करून घ्या. तर 3 आणि 2 झाले 5. तर ह्या 5ने एकूण जे गुणोत्तर आहे, एकूण जे बेरीज आहे वयाची, त्याला फक्त भागून द्या. तर 5ने ज्यावेळेस आपण भागू तर बघा 5 1 5, 5 2 10, 5 3 15, 5 4 20, 5 5 25, 5 6 30, 5 आणि 7 किती होता? तर 35 होता. तर या ठिकाणी 7 आपल्याला भेटेल. तर ह्या 7ने फक्त जे गुणोत्तर दिले आहे त्या गुणोत्तराला गुणून टाकायचं. आपल्याला नाही का प्रत्येकाचं जे व्यक्ती सांगितले या ठिकाणी 2 कोमल आणि रीता यांचं सेपरेट वय भेटून जाणार आहे. तर बघा हे 35 त्यांच्या वयाची बेरीज आहे, आणि आपल्याला जे एकूण गुणोत्तर दिलं आहे त्या गुणोत्तराच्या बेरजेनं आपण ज्यावेळेस याला भागतो त्यावेळेस आपल्याला 7 भेटलाय. तर ह्या 7ने फक्त सिंपल, आता बघा गुणोत्तर किती आहे? 2:3, बरोबर आहे का नाही. 2:3. तर 2 कोण असं आहे? तर कोमलचं, बरोबर, कोमल, आणि 3 आहे रीताचं गुणोत्तर, बरोबर. तर बघा ह्या 2ला 7ने गुणा, 7 2 किती होतं? 14, आणि ह्या 3ला 7ने गुणवा पुन्हा, तर 7 3 होतं 21. तर आपल्याला वय विचारलं कोणाचं आहे रे? तर वय विचारलं आहे कोमलचं. तर कोमलचं वय ह्या ठिकाणी बघा आपल्याला 14 हे भेटलेलं आहे. तर या ठिकाणी कोमलचं वय 14 आणि रीताचं वय 21. तर बघा क्रॉस चेकिंग करायचं असलं तर 35 आहे का, तर बघायचं. तर हे बघा याची बेरीज करून घ्या. 5 4 आणि 1 5, 1 आणि 2 3. तर हे आहे दोघांच्या गुणोत्तराची बेरीज. तर इतकं सिंपल पद्धतीने आहे. तर चला आणखी नेक्स्ट उदाहरण बघू आपण. तर बघा टाईप नंबर 2चं उदाहरण आहे या ठिकाणी. मोहितचे 5 वर्षापूर्वीचे वय किती सांगितलंय? तर 25 वर्ष. 25 वर्ष होते तर तो किती वर्षांनी 45 वर्षाचा होईल असं या ठिकाणी गणित आहे. तर बघा या ठिकाणी कसं करायचं. तर बघा सांगितलेलं काय गणितामध्ये, मोहितचं 5 वर्ष पूर्वीचं वय किती म्हटलेलं आहे? तर 25 होतं, बरोबर. तर हे वय कधीच आहे? 5 वर्षापूर्वीचं आहे. तर आजचं वय किती असणार आहे त्याचं? हे पूर्वीचं आहे, 5 वर्षापूर्वीचं 25 वर्ष, बरोबर. तर आजचं वय किती असणार आहे? तर आजचं वर्ष साहजिकच आहे, हे 5 वर्षापूर्वीचं आहे 25. तर यामध्ये किती 5 ॲड होतील, बरोबर. तेव्हा आपल्याला आजचं वय भेटणार आहे. तर आजचं वय होतं त्याचं 30 वर्ष, बरोबर आहे. तर पुढे म्हटलेलं काय, तर तो किती वर्षांनी 45 वर्षाचा होईल असं म्हटलेलं आहे, बरोबर आहे का नाही. तर बघा किती वर्षांनी 45 वर्षाचं होईल. तर 45 मधून 30 गेले तर किती उरता? तर 15. तर 15 वर्षानंतर तो 45 वयाचा होईल. ठीक आहे, समजलं. चला नेक्स्ट टाईप बघू. टाईप नंबर 3. टाईप नंबर 3चं उदाहरण आहे. श्रद्धाचे वय गीताच्या वयाच्या तिप्पट आहे, बरोबर. तर दोघींच्या वयाची बेरीज 60 वर्षे आहे. तर श्रद्धाचे वय किती असेल असं गणित आहे. तर बघा मित्रांनो या ठिकाणी नाही का गणित समजून घ्या पहिले. कारण जर का म्हटलेलं कोणाच्या वयाच्या पट विचारलंय ते समजून घेणं गरजेचं आहे, बरोबर. तर काय म्हटलंय, तर श्रद्धाचे वय गीताच्या वयाच्या, म्हणजे गीताच्या वयाच्या सांगितलंय. तर बघा येतं या ठिकाणी मी गीता लिहितो, गीता. तर या गीताच्या वयाच्या तिप्पट सांगितलंय. तर गीताचं वय समजा किती, 1 माना तुम्ही, बरोबर आहे का नाही. 1 माना किंवा एक्स माना, तुम्हाला जे मानायचं ते मानू शकता तुम्ही. 1 माना किंवा एक्स माना, ठीक आहे. त्याचबरोबर किती म्हणलंय, या गीताच्या वयाचे किती म्हटलंय श्रद्धाचं वय. तर या ठिकाणी बघा श्रद्धा
श्रद्धा कपूर, तर श्रद्धाचं वय म्हटलं 3 पट, बरोबर. ते 3x म्हणा मग, ठीक आहे. किंवा सिंपल 3 जरी म्हटलं तरी चालेल, कारण काही काही लोकांना एक्सचा खूप प्रॉब्लेम राहतो, बरोबर आहे की नाही. एक्स आहे की नाही, एक्स, ती एक्स नाही, हा एक्स, ह्या एक्सचा प्रॉब्लेम असतो. काही काहीला खूप अट्रॅक्शन राहतं एक्सचं, हां. तर तो एक्स नाही, ती एक्स नाही, हा एक्स आहे. तर या ठिकाणी एक्सच्या ऐवजी तू 1 पण पकडू शकतो आणि या 3xच्या ऐवजी फक्त 3 पण घेऊ शकतो. तुला जे योग्य वाटेल ते तू या ठिकाणी घे, बरोबर आहे की नाही. कारण एक्स जर निघून गेले असेल तर कोणाला टेन्शन येईल आणखी, आहे की नाही. त्यामुळे फक्त 1 पकडा सिंपल, किंवा एक्स किंवा 3x पकडा, ठीक आहे. तर बघा या ठिकाणी श्रद्धाचे वय गीताच्या वयाच्या तिप्पट आहे. दोघींच्या वयाची बेरीज 60 वर्ष आहे. तर श्रद्धाचे वय किती, तर बघा या ठिकाणी दोघींच्या वयाची बेरीज दिली आपल्याला 60 वर्ष, आणि या ठिकाणी आपण हा x आणि हा 3x, किंवा हा 1 आणि हे 3, तर याची बेरीज करून घ्या सिंपल. याची सिंपल बेरीज केली तर येते 4. तर ह्या 4ने नाही काय करायचं, या 60 म्हणजे एकूण वयाला फक्त या ठिकाणी भागून द्यायचं. तर बघा 4ने ज्यावेळेस आपण भाग देऊ, तर बघा 4 × 4, 4 × 4 उरले किती, 2 उरले, बरोबर. हा 0 वरती घेतला म्हणजे 20 झाले. तर आता 4 पंचे किती होतं, तर 4 पंचे होतं 20, ठीक आहे की नाही. 4 पंचे 20 म्हणजे किती आलं, 15 आलंय, बरोबर. तर वय कोणाचं विचारलंय, तर श्रद्धाचे वय किती असेल. तर बघा श्रद्धा आपण किती घेतलंय, 3 पट आहे की नाही. तर ह्या 3 पटेने ह्या 15ला गुणून द्या. 3 × 15, 15 तरी किती होता, तर 15 तरी होता 45. तर हे श्रद्धाचं वय असणार आहे, बरोबर. आणि याचं गीताचं वय आहे, गीताचं वय आहे 15, म्हणजे हे आली तुमची बेरीज 60, ठीक आहे. तर अशा प्रकारे आहे वयवारीचे उदाहरणं. तर या ठिकाणी टाईप नंबर 3 बघितला आपण. चला आणखी नेक्स्ट उदाहरण घेऊ. तर बघा टाईप नंबर 4, अ, ब आणि क यांच्या सध्याच्या वयाची बेरीज 90 आहे. 10 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 1:2, 2:3 होते. तर क चे सध्याचे वय किती, असं विचारलं या ठिकाणी. तर बघा पूर्वीचे, सध्याचे, वर्षानंतरचे, ज्यावेळेस असं आलं त्यावेळेस नाही का कन्फ्युजन व्हायचं नाही, फक्त समजून घ्यायचं. पूर्वीचे म्हणजे कसं पाठीमागचं, नंतरचे म्हणजे कसं पुढचं, म्हणजे पुढे येणारे वय काय असणार आहे असं विचारतंय. आणि सध्याचं म्हणजे आता चालू कंडिशनला असणार आहे. फक्त ह्या 2-3 कंडिशन समजून घेतलं म्हणजे गणित सोडवायला सोपं जातं, बरोबर आहे की नाही. तर फक्त भरकटायचं नाही, समजून घ्यायचं. तर गणित ज्यावेळेस समजून घेतलं तर सोडवायला पण सोपं जातं. तर चला हे गणित सोडवू आपण. बघा एकदम सोप्या पद्धतीने सोडवायचं आहे. कुठल्याही प्रकारचा एक्स वगैरे ह्या त्या गोष्टी नाही का आपल्याला वापरायच्या नाही, म्हणजे कसं आपलं कन्फ्युजन होणार नाही, फक्त समजून घ्या, ठीक आहे ना. तर बघा अ, ब आणि क यांच्या सध्याच्या वयाची बेरीज किती दिली आहे, तर 90 वर्ष दिले, बरोबर. तर पुढे म्हटलेलं काय गणतात, 10 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर. आता 10 वर्षापूर्वी म्हटलंय तर आपल्याला एक कधीचं वय आहे, तर हे आजचं वय दिलंय, बरोबर. हे आजचं वय दिलंय, आजच्या वयाची बेरीज दिली त्यांची. तर आपल्याला काय करायचं आहे, 10 वर्षापूर्वी, 10 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचं गुणोत्तर आपल्याला या ठिकाणी दिलंय. तर 10 वर्षापूर्वी म्हटल्यानंतर तर याच्यातून नाही का तिघांचे 10-10 वर्ष मायनस होणार आहे, म्हणजे किती, 3 म्हटल्यानंतर हे बघा 10 × 3 किती होतं, तर 30. तर 10 वर्षापूर्वीचं वय जर काढायचं आहे तर या आजच्या वयातून हे 10 वर्षापूर्वीचं हे 30 वर्ष वय वजा करावं लागणार आहे, कारण हे 3 जण आहे ना, बरोबर आहे की नाही. कारण एक जण जर असतं तर फक्त 10 मायनस झाले असते, पण हे 3 लोक आहेत म्हणून या ठिकाणी गुणाकार 3 केलाय आणि त्याचं 30 येऊन हे 30 हे आजच्या वयातून वजा करायचं आहे, म्हणजे आपल्याला 10 वर्षापूर्वीचं यांचं वय भेटणार आहे. तर 10 वर्षापूर्वीचं वय बघा किती येतं, तर 30 हे 0ला 0, 9 मधून 3 गेले तर 60, बरोबर. तर हे आलंय 10 वर्षापूर्वीचे वय, ठीक आहे. तर या तिघांचे 10 वर्षापूर्वीचे वय आलंय 60 वर्ष. तर या 60 वर्षासाठी गुणोत्तर किती दिलंय, तर आपल्याला गुणोत्तर दिलंय बघा 10 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 1:2, 2:3 होते, बरोबर आहे. तर ह्या गुणोत्तराची बेरीज करून घ्या. तर बघा 1 आणि 2 3, 3 आणि 3 6. तर हे जे 60 वर्ष वय आहे 10 वर्षापूर्वीचं, याला सिंपल भागून घ्या, ठीक आहे. ज्यावेळेस आपण 10 ने भागू तर बघा 10 × 10, 10 × 60, ठीक आहे. तर या ठिकाणी 6 आलंय, बरोबर. तर आपण आता सिंगल एकाचं वय काढून घेऊ. तर या 6ला ज्यावेळेस आपण 1 ने गुणू, 1, 2 आणि 3 म्हणजे हा आपला रेशो आहे, बरोबर. अ ब क, बरोबर. अ ब आणि क यांचा हा रेशो आहे कधीचा, 10 वर्षापूर्वीचा. तर या 6 ने याला गुणा, तर बघा अचं वय भेटतंय तुम्हाला 6 वर्ष,
बीला बीचं गुणोत्तर किती 2, तर 2ला ज्यावेळेस आपण 6 ने गुणू तर त्याचं वय भेटतं आपल्याला sin 2 12 वर्ष. त्याचप्रमाणे कला ज्यावेळेस आपण या 6 ने गुणू तर तुम्हाला उत्तर भेटते, वय भेटते त्याचं sin 3 18. तर अशा पद्धतीने त्यांचं नाही का प्रत्येकाचं सेपरेट वय आपल्याला 10 वर्षापूर्वीचं भेटतंय 6, 12, 18. तर पुढं म्हटलेलं काय, तर क चे सध्याचे वय किती, बरोबर आहे. तर अ ब क हा इथं 18, कचं वय 10 वर्षापूर्वीचं किती आहे, कचं 10 वर्ष या ठिकाणी लिहितो मी, कचं 10 वर्षापूर्वीचं वय आहे 18. आणि आजचं, आता हे 10 वर्षापूर्वीचं होतं तर आजचं काढायचं म्हटल्यावर हे 10 वर्ष याच्यामध्ये प्लस करणं आहे आपल्याला, बरोबर आहे का नाही. ज्यावेळेस आपण 10 प्लस करू तर आपल्याला आजचं वय भेटणार आहे याचं. तर आजचं वय बघा 10 + 18 म्हणजे 28 वर्ष. तर कचं वय तुम्हाला या ठिकाणी भेटलं आहे 28 वर्ष. तर हेच तुमचं फायनल आन्सर असणार आहे. अशाच पद्धतीने तुम्ही अ ब क म्हणजेच अ आणि ब यांचं वय पण काढू शकता. तर बघा अचं वय आहे 6 वर्ष 10 वर्षापूर्वीचं, तर आजचं काढण्यासाठी तुम्हाला 10 प्लस करणं आहे. 10 प्लस केलं म्हणजे ते 16. त्याचबरोबर बचं वय आहे 12 वर्ष आणि आजचं वय काढायचं म्हणजे 10 प्लस करणे, बरोबर आहे की नाही. तर या ठिकाणी बघा 12 + 10 होत आहे 22 वर्ष. तर अशा पद्धतीने तुम्ही क्रॉस पण चेकिंग करू शकता. याची बेरीज ज्यावेळेस तुम्ही करणार तर त्याचं उत्तर येणार आहे 90. म्हणजे तुम्हाला आजच्या वयाची तिघांची पण बेरीज भेटणार आहे. तर बघा इतकं सोप्या पद्धतीने आहे वयवारी, कुठल्याही प्रकारचं म्हणजे फक्त आपल्याशीच रिलेटेड आहे, बरोबर आहे की नाही. स्वतःला त्या ठिकाणी ॲज्युम करायचं म्हणजे तुम्ही नाही का गणिताचे एकदम मुळापर्यंत जाता आणि तुमचा जो काही 1 मार्क आहे तो तुम्हाला या ठिकाणी भेटून जातो, बरोबर आहे का नाही. तर चला आणखी नेक्स्ट टाईप बघू आपण या ठिकाणी. टाईप नंबर 5चं उदाहरण आहे धीरज व नीरज यांच्या वयाचे गुणोत्तर दिले आपल्याला 5:2, बरोबर. आणि त्यांच्या वयातील फरक आहे या ठिकाणी 27 वर्ष. तर नीरजचे वय किती. तर बघा मित्रांनो, आता बरेच जण कन्फ्यूज होऊन जातील की यार फक्त इथं आपल्याला वयाचा फरक दिला आहे आणि आता त्यांचे वय कसे फाइंड करायचे, गुणोत्तर पण दिलं आहे. पण बघा कुठल्याही प्रकारचा ताण घेऊ नका, एकदम सिंपल पद्धतीने सोडणार आपण, बिलकुल शॉर्टकट. बरोबर आहे का नाही. तर बघा सोडवतोय मी गणित, बघा लक्ष द्या या ठिकाणी 1 मार्क फिक्स आहे मित्रांनो. तर बघा 5 गुणोत्तर या ठिकाणी बघा गुणोत्तर काय दिलेलं आहे, तर बघा 5:2 कोणाचं, धीरज व नीरज, बरोबर. धीरज लिहून घेतो मी तुम्हाला समजण्यासाठी, धीरज आणि नीरज, बरोबर. यांचे गुणोत्तर दिले 5:2 आणि वयातील फरक दिला आहे किती, तर 27 वर्ष दिलं आहे. तर नीरजचे वय काढायचं आपल्याला, ठीक आहे की नाही. तर बघा करायचं काय, तर हे गुणोत्तरामध्ये बघा या ठिकाणी बघा गुणोत्तरातले फरक बघा, गुणोत्तरातला फरक किती आहे 5 आणि 2. म्हणजे आता ह्या 5 मधून जर आपण 2 काढले तर किती येत आहे, तर 3 येत आहे. तर हे 3 म्हणजे 27 वर्ष आहे, बरोबर आहे का नाही. तर बघा त्या फरकाला काय करायचं आपल्याला, फरकाला फक्त या 3 ने गुणा, 3 ने भागा. तर ज्यावेळेस 3 ने भागू आपण तर बघा 3 × 3 नामं किती होता, तर 3 नामं होतं 27, ठीक आहे. तर 3 नामं 27. तर ह्या 9ला आता काय करायचं आहे तुम्हाला, तर ह्या 9ने नाही का वय कोणाचं विचारलं आहे, तर नीरजचे वय काढायचं आपल्याला. तर नीरजचं गुणोत्तर किती दिलं आहे, तर नीरजचं गुणोत्तर दिलं आहे 2. तर ह्या 9ने सिंपल ह्या 2ला भागून द्या, गुणून द्या. तर ज्यावेळेस 9ला 2ने गुणून तर 9 × 2 = 18 आणि तर या ठिकाणी नीरजचे वय येत आहे 18 वर्ष. आणि तुम्हाला जर बघायचं आहे की हा 27 वर्ष त्यांच्या वयातला फरक आहे, तर बघा धीरजचं पण वय काढून घ्या. तर 9 गुणिले धीरजचं गुणोत्तर किती दिलं आहे आपल्याला 5 दिलं आहे. तर 9 × 5 किती होता, तर 9 × 5 होता 45. ज्यावेळेस 45 मधून 18 वजा करू आपण त्यावेळेस तुम्हाला हा फरक या ठिकाणी भेटून जाईल, ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही क्रॉस चेकिंग पण करून बघू शकता, म्हणजे तुम्हाला उत्तर कन्फर्म होऊन जाईल. तर नंबर 6 वयवारीतलं उदाहरण आहे नेहा व ऋतू यांच्या वयाचे गुणोत्तर आपल्याला दिलं आहे. या ठिकाणी किती दिलं आहे, तर 4:3 दिलं आहे, बरोबर. 4:3 आहे. जर त्यांच्या वयाचा गुणाकार या ठिकाणी काय म्हटलंय बघा, लक्ष द्या, वयाचा गुणाकार 108 असेल तर नेहाचे वय किती. तर बघा भाऊ अगोदर आपण फरक बघितला, बेरीज बघितली, पण या ठिकाणी आता गुणाकार आहे. तर गुणाकार दिला 108, बरोबर. तर भावांना बघा 108 येईपर्यंत पळायचं आहे आपल्याला 1600. जीव गेला तरी चालेल, पण भावांना यावर्षी वर्दी अंगावरती आलीच पाहिजे. कारण बरेच जण नाही का स्वप्न बघताय जे की तुम्हाला वर्दीमध्ये बघण्याचे. तर काही असे पण आहे की ज्यांना वाटतं की यार याचं सिलेक्शनच नाही झालं पाहिजे,
असे पण लोक आहे. आणि वाट बघणाऱ्यामध्ये नाही का तुमची आई आहे भावांनो, का ती नाही का तुमच्या वर्दीची वाट बघते, तर तुमच्या आईसाठी नाही का यावर्षी वर्दी अंगावरती घाला, बरोबर आहे का नाही. तर बघा पुढे आहे गणित. बघा पुढे, तर गुणोत्तर दिलं आपल्याला 4 3. तर या ठिकाणी काय करायचं, गुणाकार म्हटलंय, तर गुणाकार किती दिलाय आपल्याला, तर दिलाय गुणाकार 108, बरोबर आहे का नाही. तर बघा गुणोत्तर किती आहे, 4 3. तर मग याला करायचं काय, 4 गुणिले 3, गुणाकार म्हटलंय म्हणून गुणाकार करून घ्या. 4 तर किती होता रे, तर 4 ते 12. तर ह्या गुणाकाराला याने नाही का जे गुणोत्तराचा जो गुणाकार केलाय त्याने भागून द्या 108ला. 108ला ज्यावेळेस 12ने भागू आपण, 12 पंचे 60, 12 सेकंद 72, 22 7 84, 12 8 96, 12 नाम 88 आहे, बरोबर. तर या ठिकाणी येतं 12 नाम 88 म्हणजेच 9. तर आता हे 9 जे आलंय, तर याचं काय करायचं, हा कशाचा वर्ग आहे, तर हा 3चा वर्ग आहे, बरोबर आहे की नाही. त्याचं वर्गमूळ काढून घ्या. तर वर्गमूळ ज्यावेळेस आपण काढू तर येतं आपल्याला 3, ठीक आहे. तर हे जे 3 आलेलं आहे, तर या 3ला फक्त सिंपल जे काही तुमचं गुणोत्तर आहे, तर त्या गुणोत्तराला गुणून द्या, तर तुम्हाला त्यांचं वय भेटून जाईल. तर या ठिकाणी आपलं वय कोणाचं विचारलंय, तर नेहाचं विचारलंय. तर नेहाचं गुणोत्तर किती, तर नेहाचं गुणोत्तर आहे 4, म्हणून 3 गुणिले 4, तर 4 त्रिक 12, बरोबर. तसंच आपण ऋतूचं पण वय काढून घेऊ. तर ऋतूचं वय बघा, हे आपलं 3 आलेलं आहे, तर या 3ला या गुणोत्तराने गुणा, तर हे 3 बघा, 3 त्रिक 9, ठीक आहे. तर आता जर तुम्हाला बघायचं आहे की खरंच हा गुणाकार 108 आहे की नाही, तर ह्या वयांचा गुणाकार करून घ्या, तुम्हाला 108 भेटून जातं. बघा 12 नामा किती होता, तर 108, ठीक आहे. तर बघा इतक्या सिंपल पद्धत आहे, कुठल्याही प्रकारचा एक्स वगैरे आपण या ठिकाणी वापरलेलं नाही, एकदम सिंपल, म्हणजे एकदम सामान्यातल्या सामान्य विद्यार्थ्याला समजन अशा भाषेमध्ये आपण गणित बघतोय. आणि नाही का खूप जणांना नाही का गणित म्हटलं की एकदम डोक्याला ताण येऊन जातं की बापरे आता हे गणित आणि कसं सोडवायचं आणि काय. पण भावांनो बघा, कुठल्याही प्रकारचा ताण घ्यायचा नाही, लोड घ्यायचा नाही, एकदम सिंपल भाषेत, जी काही आपली गावठी भाषा, या गावठी भाषेत आपण नाही गणित शिकतोय, तर ताण घ्यायचा नाही, बिनधास्तपणे अभ्यास करायचा. आणि हे जे काही 4-5 महिने नाही काही या या आपल्या स्वतःला नाही का पूर्ण झोकून द्या. कारण नाही का बिलकुल टाइमपास न करता नाही का, जर तुम्हाला पोस्ट मिळवायची आहे, तर बाकीचं जे मोह माया जे काही काय म्हणतात ना रंगीबिरंगी दुनिया आहे, ह्या दुनियापासून नाही का थोडंसं लांब राहा. लोक नाही का म्हटले तरी म्हणजे असं नाही की तुम्ही त्यांच्या सहवासात राहिले म्हणजेच लोक तुम्हाला ओळखतील, असं नाही. म्हणजे एकदम तुम्ही नाही का बाजूला स्किप करून द्या या सगळ्या दुनियाला थोडेसे दिवस. नंतर बघा ॲटोमॅटिक खूप सारा वेळ भेटतो आपल्याला, फक्त एक पोस्ट भेटेपर्यंत. नंतर नंतर नाही का बाकीच्या सगळ्या गोष्टी भेटत्या. तर अगोदर फक्त अभ्यास करा, पोस्ट मिळवा, आपल्या आईवडिलांचे स्वप्न पूर्ण करा. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत